नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण तळेगाव स्टेशन यशवंतनगर या भागात आहोत. आपल्यासोबत एक ज्येष्ठ नागरिक आहेत. ज्येष्ठ नागरिक म्हटलं तर अनेकांना एक 60-70 वर्षानंतर आपले घर सांभाळणे आणि इतर काही छंद असतील ते जोपासणे. तो आपल्यासोबत जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा एक वेगळाच छंद आहे. त्यांच्या तळेगावातील अनेक वर्षाच्या खूप आठवणी आहेत. थोडक्यात त्यांचा एक उलगडा करण्यासाठी आपण आता त्यांच्यासोबत आहोत. थोडक्यात आपण जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. प्रथम तर आपली ओळख सांगावी. माझं नाव माधव वासुदेव भाटवडेकर. बरं. मी तळेगाव स्टेशनला इथे पाण्याच्या टाकीसमोरच राहतो आणि मी ड्रायव्हर आहे. बरं, साधारण आपण तळेगावमध्ये किती वर्षापूर्वी आलात किंवा किती वर्षापासून राहता? नाही, माझं सगळं शाळेचं पहिलीपासून बिगारीपासून सगळं शिक्षण तळेगावलाच झालेलं आहे. बरं, काय सांगाल तळेगावबद्दल? काय सांगाल? नाही, तळेगाव नाही, उत्तम तळेगाव आहे. कुठेही जगात गेले तर रात्री तुम्ही तळेगावला पोचले की तळेगावला येऊन झोपलात की 1 तासाची झोपसुद्धा तुम्हाला दिवसभर काम करायला उत्तम असते. थोडक्यात एका वाक्यात त्यांनी तळेगावचं महत्त्व सांगितलं की तुम्ही जगात कुठेही जा, परंतु आपल्या तळेगावात आल्यानंतर 1 तास तासाची झोप सुद्धा खूप शांततेने लागते, कारण ते आपलं तळेगाव आहे. एक खूप मोठी आपुलकीची भावना तळेगाव दाभाडे शहराविषयी यांनी व्यक्त केली. सर काय सांगाल? आपण एक ड्रायव्हिंग क्षेत्रामध्ये खूप वर्ष काम केलं, तर काय आठवणी सांगू शकाल? माझं लायसन लेफ्ट हँडचं मुंबई RTOचं आहे. 5 मे 1973. बरं. आणि तेव्हापासून मी तीच फक्त ड्रायव्हिंगच करतोय. आणि ड्रायव्हिंग म्हणजे असं की मी पूर्वी माझं लेफ्ट हँडचं लायसन असल्यामुळे बस ट्रक सगळं चालवून झालेलं आहे माझं. बरं. शहापूरजी पालनजीला पण मी काम केलं. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे असं तळेगावचं विश्वास टोंगळे मोटर ट्रेनिंग स्कूल, संजय शिंदे मोटर ट्रेनिंग स्कूल, त्या दोन्ही शाळांमधनं मी भरपूर विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे. आणि जवळजवळ तळेगावच संपूर्ण शिकवलं आहे. अगदी फारच क्वचित लोक असतील की जे माझ्याकडे शिकायला नाही आले किंवा त्यांचा माझा योग नाही आला. बरं, आता तळेगावची रहदारी वाढता म्हणजे अनेक ठिकाणी आता तळेगावातील नागरिक जे आहे ते बाहेरून आलेले, तिथे स्थायिक झालेले, नोकरीनिमित्त आलेले. तेव्हाची वाहतूक आणि आत्ताची वाहतूक बदल आहे, परंतु आत्ता मात्र अनेक ठिकाणी रश वाहतूक दिसते किंवा मोठ्या फोर व्हीलर कर्कश आवाजात चालवणे किंवा 2 व्हीलर चालवणे, ह्याच्यामध्ये काय बदल व्हावा असं तुम्हाला वाटतंय? नाही, आमचं म्हणणं असं की जर एका लाईनीमध्ये ठरलेल्या जर लोकांनी गाड्या चालवल्या तर अपघात होण्याचं प्रमाण होणारच नाही. नक्की. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं उगाच कर्कश आवाज वाजवून लोकांना त्रास देण्यात काय उपयोग नाही. नक्कीच. त्याचं कारण म्हणजे असं आहे की रस्त्याने जाताना एखादा माणूस क्रॉस करत असेल तर त्याच्यासाठी मागून येणाऱ्या गाडीने जोरजोरात हॉर्न वाजवण्यात काय उपयोग आहे? जर त्याला ऐकूच येत नसेल तर तो दुसऱ्या कोणाला तरी हाताला धरून जाणार ना. नक्कीच. त्याच्याशिवाय तो क्रॉस नाही करू शकत. आता गाव स्टेशनची ट्रॅफिक पाहता रस्ता क्रॉस करणे हे ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा अवघड होते. त्यावेळेस काय नगरपालिकेकडनं उपाययोजना होतात? नगरपालिका काय, आता आपले जे तिथे ट्रॅफिक डिपार्टमेंटचे वॉर्डन आहेत तर ते सगळ्यांना मदत करतातच की बाबांनो आता तुम्हाला रस्त्याला पलीकडे जायचं आहे, पेशंट आहे काय आहे तर समोर ट्रॅफिक थांबवतात आणि पलीकडे घेऊन जातात. वाहन चालकांचं कर्तव्य काय नाही? वाहन चालकांचं कर्तव्य म्हणजे हेच आहे की उगाचच्या उगाच हॉर्न न वाजवणे आणि दुसरी गोष्ट रॅश स्पीडला गाडी न चालवणे. आता 2 व्हीलर आमच्या इथनं उगाच जेवढे मोठमोठे हॉर्न वाजवत जातात की त्यांनी जास्त डोक्याला त्रास होतो. थोडक्यात तळेगाव टाइम्स मार्फत एक संदेश देतो, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी खूप छान संदेश दिलेला आहे की वाहतूक आपण म्हणतो तळेगावची वाहतूक कोणती वाढली, परंतु त्याला कारणीभूत कोण आहे? साहजिकच जे रश ड्रायव्हर आहेत किंवा जे कशा तरी गाड्या चालवतात, वाटेल तशा गाड्या चालवतात, तेव्हाची ड्रायव्हिंग ठीक आहे, गाड्या वाढल्यात, परंतु गाड्या जर आपण शिस्तीत चालवल्या तर हे अपघाताचं प्रमाण किंवा वाहतूक प्रमाण सुद्धा कमी होणार. बरं, मी असं सुद्धा ऐकलं की आपल्याला गायनाची सुद्धा आवड आहे, गाणी सुद्धा म्हणतात, काय सांगाल आपण? पूर्वीपासून मी बाबूजी म्हणजे सुधीर फडक्यांना सुद्धा घेऊन गीत रामायणाच्या कार्यक्रमाला खूप फिरतो. आणि त्याच्यानंतर हे आमचे टिकेकर, उदय टिकेकरांच्या मातोश्री, त्यांचे वडील, ह्या सगळ्यांना मी पूर्वी कार्यक्रमाला सुद्धा ट्रकने आणलेले. त्याच्यामुळे यांच्याबरोबर बसून मला काय गाण्याचा एक आणखीन जास्त छंद लागला. म्हणजे असं की कोणत्या प्रकारची गाणी म्हटल्यानंतर लोकांना ती आवडतात. तुम्ही जर उगाच त्याची फालतू गाण्यांचा शोक केला तर ती लोकांना आवडत नाहीत, मग लोक समोरनं उठून जातात. बरं, एखादी आठवण सांगाल का? समजा आपण सुधीर फडके साहेबांचं आपण नाव घेतलं, त्यांच्या कार्यक्रमाच्या वेळेस एखादी आपल्याला आठवण सांगू शकाल का? किंवा किती वर्ष झाली त्याला काय? हो, शुक्र तारा मंदवारा चांदणे पाण्यातुनी चंद्र आहे स्वप्न वाहे धुंदया गाण्यातुनी आज तू डोळ्या
डोळ्यात माझ्या, आज तू डोळ्यात माझ्या, मिसळूनी डोळे पहा, तू असा जवळी राहा, खूप छान. तू असा जवळी राहा. मी असं सुद्धा ऐकलं आपण एक राज कपूरचं एक जुनं गाणं आहे ते सुद्धा खूप छान म्हटलेलं आहे, म्हणजे बऱ्याच ठिकाणी व्हायरल झालं. त्याच्यात एखादं कडवं म्हटलं तर बरं होईल. हो, ते आमच्या आमदारांनी आम्हाला बोलवलं होतं बरं दिवाळीच्या दिवशी फराळ करायला, पण आम्ही दिवाळीच्या दिवशी नाही गेलो, त्याच्यात दुसऱ्या दिवशी गेलो. बरं आणि मग ते म्हणलं की आम्हाला तुम्ही गाडी चालवायचा कार्यक्रम कधी करता, गाण्याचा कार्यक्रम कधी करता, बरं तर आम्हाला ते गाणं म्हणून दाखवा. बरं म्हणून त्यांना मी ते गाणं म्हणून एखादं दाखवलं. कडवं म्हणून दाखवू शकाल? कल खेल में हम हो न हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा, भूलेंगे वो भूलेंगे तुम, पर हम तुम्हारे रहेंगे सदा. स्वर्ग यही नरक यहाँ, इसके सिवा जाना कहाँ, जी चाहे जब हमको आवाज़ दो, हम है यूं ही हम हैं यहाँ, जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ. आता सध्या आपलं रनिंग वय किती चालू आहे? जास्त नाही, आता 72 पूर्ण होऊन 73 चालू आहे. ज्येष्ठ नागरिक बघा म्हणजे 72-73 आता चालू आहे, पण एकदम इझिली बोलतात. म्हणजे आत्ताचे नागरिक म्हणलं तर 30-40-50ला गेल्यानंतरच आपल्याला आपण वय झालं का काय किंवा आपल्याला काय आजार आहे का काय असं विचार करून डॉक्टरकडे जातात. आपण किती वेळा डॉक्टरकडे म्हणजे आपल्या ह्याच्यानंतर वाटतं. आता मी दादर स्टेशनला 2 वर्षापूर्वी ट्रेनमधून पडलो होतो. बरं मग ते पडल्यानंतर सुद्धा मी मुंबईमध्ये कुठलाही दवाखाना न करता रात्री 10ची एशियाड पकडली जुन्नर. बरं आणि शनिवारी रात्री पडलो, पहाटे 4ला तळेगावला विकी बांबू हाऊसला उतरलो आणि तिथून पाय ढकलत घरी आणला तपोधाम कॉलनीत. बरं आणि मग सोमवारी रविवार असल्यामुळे दवाखाना बंद. मग सोमवारी दाखवायला गेलो तर आमचे डॉक्टर अजित जाधव आणि डॉक्टर सचिन नाईक ह्या सगळ्यांनी सांगितलं की अरे बाबा तू वेळेवर आला, आता तू तुझ्या घरी कळव आणि सांग त्यांना की माझं आता कल्याण होणार आहे. तर माझं पहिलं ऑपरेशन त्या दिवशी दुपारी 4 वाजता झालं. पण असं दर आठवड्याला एक असे 5 ऑपरेशन झाले. नक्की सर, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. हा. एक तरुणांना आपण काय संदेश द्याल? सध्या आता व्यायामाचं महत्त्व कमी होत नाही चाललंय. व्यायाम केलाच तर पाहिजे. काय त्याच्यात संदेश सांगाल आपण? मी सुद्धा अजून जेव्हा जमेल तेव्हा व्यायाम करतो, कारण व्यायाम केल्याशिवाय गाडी चालणं शक्य नाही. अजून सुद्धा मी थ्रूआउट बँगलोर, हैदराबाद, मद्रास, दिल्ली कुठे पण जातो. आत्ताही सरांचं वय 72 आहे, त्यावेळेतही ते अनेक ठिकाणी ड्रायव्हिंग करतात, कोणताही आजार नाही. त्यांनी तरुणांना एक संदेश दिलेला आहे की आपण व्यायामाला महत्त्व द्या. मोबाईलचा सध्या जमाना आहे, रीलचा जमाना आहे, परंतु त्याच्यातून सुद्धा आपलं जर आपण आरोग्य जपलं तरच आपलं पुढचं करिअर किंवा पुढचं आपण जे म्हणतो आयुष्य आपल्याला किती हवं आहे. 70-80पर्यंत गेल्यानंतर वयोवृद्ध माणसं हे फक्त घरात बसलेच एक काम करत असताना आज 72-73 वर्षाचा व्यक्ती आज आपल्यासोबत गप्पा मारतोय. म्हणजे त्यांना गाण्याची आवड आहे, संपूर्ण जगात त्यांनी 4 व्हीलर चालवलेली आहे. एक वेगळा संदेश आज तळेगावमार्फत 4 व्हीलर बस बीस सगळं चालवलं, काही बाकी नाही. आणखी काय सांगाल तळेगावबद्दल? काय सांगाल तळेगाव बदलतंय? नाही तळेगाव बदलते. तळेगावामध्ये तुम्हाला माहीत नसेल तर खूप चांगले चांगले कलाकार राहत आहेत. बरं म्हणजे असं की आमचे चित्तरंजन कोलटकरांचे भाऊसुद्धा आमच्या मानस नगरीमध्ये राहिला आहे. बरं. हे मला चित्तरंजन कोलटकरांनी सोलापूरला गेल्यावर सांगितलं. कारण त्यांचं मुखोटे नावाचं पुस्तक मी शेवटी ते प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आणून दिलं. चित्तरंजन कोलटकरांचा त्यावेळेला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. बरं त्यावेळेला प्रतिभाताई पाटील त्या राष्ट्रपती होत्या आणि सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते. बरं काय तर चित्तरंजन कोलटकरांना मी सगळीकडे घेऊन जायचो. आणि चित्तरंजन कोलटकरांनी माझी पंडित प्रसाद सावकार, नयना आपटे अशा खूप लोकांची ओळखी करून दिल्या की ज्यांना मी नेहमी वाहतूक करायचो की बाबा रामकृष्ण मोरे कार्यक्रमाला म्हणजे सभागृहात कार्यक्रम आहे तर तिथून घ्यायचे, शिवाजी मंदिर दादरला सोडायचे, तिथून घेतले तर गोळ्याला नेऊन सोडायचे, असे खूप कार्यक्रम केले. ओके सर, धन्यवाद. सध्या आपण तळेगाव टाइम्स न्यूज मार्फत अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन त्यांचं एक तळेगावविषयी प्रेम किंवा त्यांनी जे आयुष्य घालवलेलं आहे त्याच्या कुठेतरी एक जुन्या आठवणी जागृत करण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या समोर किंवा आपल्या शहरात जरी एखादा ज्येष्ठ नागरिक असेल
तर नक्कीच आपण मला बोलवू शकता. आपण नक्की तळेगाव टाइम्स न्यूजमार्फत आपल्या ज्या तळेगावातील भावना असेल किंवा जे काही वेगळे पण आपल्याकडे आहे तर नक्कीच आपण मला निमंत्रित करू शकता. धन्यवाद. ओके त्या गोष्टीवर